आपल्या देशाच्या संसद तसंच राज्यांचे विधिमंडळ यांच्यामधल्या आमदार आणि खासदाराच्या संख्येमध्ये आता मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे। ही वाढ नेमकी कशी असणार आहे याच्याबद्दल आपण माहिती करून घेऊया। तर बघा, आताची जी सदस्य संख्या आहे ती 2001च्या जनगणनेनुसार आहे। आता इथून पुढे जी सदस्य संख्या वाढणार आहे ती 2011च्या जनगणनेनुसार असणार आहे। आता सध्या भारताची जी लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये एकूण 543 एवढे खासदार आहेत। ती संख्या वाढून आता 816 खासदार एवढी लोकसभा सदस्य संख्या होणार आहे। तसेच आपल्या महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 सदस्य सध्या निवडून जातात। आता ती संख्या 72 असणार आहे, म्हणजे लोकसभेवर 72 खासदार महाराष्ट्रातून निवडून जाणार आहे। तसंच आपल्या महाराष्ट्राची जी विधानसभा आहे त्या विधानसभेची सध्याची सदस्य संख्या ही 288 एवढी आहे, ती वाढून आता 432 एवढी होणार आहे। आणि देशात सगळ्यात जास्त लोकसभेवर खासदार निवडून जाणारं जे राज्य आहे उत्तर प्रदेश, त्या उत्तर प्रदेशची सध्याची खासदार संख्या जी 80 आहे ती वाढून 120 एवढी होणार आहे। त्याच पद्धतीने याच्यानंतर पुढची जी लोकसभेची निवडणूक होणार आहे तेव्हापासून लोकसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण सुद्धा नारी शक्ती वंदन विधेयकानुसार मिळणार आहे। आता ही जी सगळी तरतूद आहे खासदाराच्या संख्येची वाढीची राज्यघटनेतल्या कलम 82 नुसार करण्यात येते। या कलमानुसार परिसीमन आयोग स्थापन केले जातात। याच्यानुसार पहिला परिसीमन आयोग 1952 साली स्थापन करण्यात आला होता आणि त्यानंतर आता सध्याची जी आकडेवारी आहे ही चौथा परिसीमन आयोग जो होता 2002 साली स्थापन केलेला, न्यायमूर्ती कुलदीप सिंग त्याचे अध्यक्ष होते। या आयोगाच्या शिफारसीने निश्चित केलेली आकडेवारी आहे। आता याच्यामध्ये वाढ होणार आहे आणि या आयोगाने 2026 पर्यंत कोणतेही बदल होणार नाही असं सांगितलं होतं। त्यामुळे 26च्या नंतर ही आकडेवारी सगळी बदलणार आहे, आता मी तुम्हाला जी सांगितलेली आहे ती। आणि सध्याची जी रचना आहे ती 2001च्या जनगणनेनुसार आहे। आता नवीन जी रचना होणार आहे ती 2011च्या जनगणनेनुसार असणार आहे। अशा पद्धतीने ज्या महत्वाच्या चालू घडामोडी असतात याचे दररोज आपण पीडीएफ स्वरूपामध्ये आपलं जे महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे त्याच्यावर आपण अपलोड करत असतो आणि ते सर्वांसाठी मोफत असतं। त्याच्यामुळे प्ले स्टोअरवर जा आणि आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप सर्वांनी डाउनलोड करा।